या व्हिडिओमध्ये आपण पाहूया एक्सरसाइज 12.1. अनलेस स्टेटेड अदरवाइज यूज द पाय इक्वल्स 22/7. सो जिथे मेन्शन केलेलं नसेल तिथे पायची व्हॅल्यू 22/7 आपल्याला यूज करायची आहे. फर्स्ट क्वेश्चन, द रेडिया ऑफ टू सर्कल्स आर 19 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल विच हॅज सर्कम्फरन्स इक्वल टू द सम ऑफ द सर्कम्फरन्सेस ऑफ द टू सर्कल्स. सो दोन रेडियस दिलेले आहेत, 19 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं, रेडियस, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल विच हॅज सर्कम्फरन्स इक्वल टू द सम ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ टू सर्कल्स. म्हणजे या दोन जे रेडियस दिलेले सर्कलचं सर्कम्फरन्स आहे त्याची ॲडिशन करून जे सर्कम्फरन्स बनेल त्या सर्कम्फरन्सच्या रेडियसचा, त्या सर्कम्फरन्सचं सर्कलची रेडियस आपल्याला फाइंड करायची आहे. सो फर्स्ट exercise 12.1, radius of the first circle R1 is 19 centimeter and radius of second circle याला कन्सिडर करूया R2 ही दिलेली आहे 9 सेंटीमीटर. सो लेट द रेडियस ऑफ थर्ड सर्कल बी R. तिसऱ्या सर्कलची रेडियस आपण R कन्सिडर करू. सो सर्कम्फरन्स ऑफ फर्स्ट सर्कल फाइंड करू. सो सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय R. सो फर्स्ट सर्कलसाठी रेडियस आहे R1 म्हणून 2 पाय R1. सो पाय आपण ॲज इट इज ठेवूया इथे. सो 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इथे लिहिली आहे, पण तो आपण पुन्हा पाय कन्सिडर करणार आहे. इंटू R1ची रेडियस म्हणजेच 19. सो 19 इंटू 2 38 पाय. सो सर्कम्फरन्स ऑफ फर्स्ट सर्कल आला 38 पाय. नेक्स्ट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2 पाय R2. सो 2 इंटू 22/7 इंटू रेडियस ऑफ सेकंड सर्कल 9. सो 9 इंटू 2 18 आणि 22/7 ॲज इट इज ठेवला आपण पाय, मग 18 पाय हा आला सर्कम्फरन्स ऑफ सेकंड सर्कल. सो या दोन्ही सर्कम्फरन्सची ॲडिशन करून जो सर्कल बनणार आहे त्याची रेडियस आपल्याला फाइंड करायची आहे. सो सर्कम्फरन्स ऑफ थर्ड सर्कल हा पण असणार आहे 2 पाय R, कारण त्या सर्कलची रेडियस आपण R कन्सिडर केलेली आहे. सो गिवन दॅट सर्कम्फरन्स ऑफ थर्ड सर्कल इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ फर्स्ट सर्कल प्लस सर्कम्फरन्स ऑफ सेकंड सर्कल. सो फर्स्ट सर्कलचं सर्कम्फरन्स आणि सेकंड सर्कलचं सर्कम्फरन्स यांची ॲडिशन एवढा सर्कम्फरन्स थर्ड सर्कलचा असणार आहे. म्हणून थर्ड सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड सर्कलच्या सर्कम्फरन्सची ॲडिशन करायची आहे. सो फर्स्ट सर्कलचं सर्कम्फरन्स आला होता 38 पाय प्लस सेकंड सर्कलचा सर्कम्फरन्स आला आहे 18 पाय आणि सर्कम्फरन्स ऑफ थर्ड सर्कल आहे 2 पाय R. सो 2 पाय R इक्वल्स टू 38 प्लस 18 56 पाय. सो R इज इक्वल्स टू 56 पाय अपॉन 2 पाय. सो पाय पाय कॅन्सल होईल, इथे R मिळेल 28. 56 अपॉन 2चा रेशो होईल 28. द रेडियस ऑफ द सर्कल विच हॅज सर्कम्फरन्स इक्वल टू द सम ऑफ द गिवन टू सर्कल्स इज 28 सेंटीमीटर. So example number 2, the radii of two circles are 8 centimeter and 6 centimeters respectively. Find the radius of the circle having area equal to the sum of the areas of the two circles. So दोन सर्कलचे रेडियस दिले 8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि रेडियस फाइंड करायचे सर्कल हॅव्हिंग इक्वल एरिया टू द सम ऑफ द एरियाज ऑफ टू सर्कल्स. सो हे दोन सर्कलचं एरिया ॲड करून जो नवीन सर्कल तयार होईल त्याची रेडियस आपल्याला फाइंड करायची आहे. सो रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल R1 कन्सिडर केली ती आहे 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ सेकंड सर्कल R2 कन्सिडर केली ती आहे 6 सेंटीमीटर. लेट रेडियस ऑफ द थर्ड सर्कल बी R. थर्ड सर्कलची रेडियस आपण R कन्सिडर करूया. मग फर्स्ट सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करूया. एरिया ऑफ फर्स्ट सर्कल पाय R1 स्क्वेअर. पाय R1ची व्हॅल्यू आहे 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर आहे 64 पाय. एरिया ऑफ द फर्स्ट सर्कल आला 64 पाय. नेक्स्ट एरिया ऑफ सेकंड सर्कल पाय R2 स्क्वेअर. पाय इंटू R2 ची व्हॅल्यू येईल 6. सो पाय R2 स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर दॅट इज 36 पाय. सो सेकंड सर्कलचा एरिया आला 36 पाय. सो हे दोन्ही एरियाची सम केली तर जो एरिया मिळेल तो असणार आहे थर्ड सर्कलचा एरिया. सो एरिया ऑफ थर्ड सर्कल इज इक्वल टू एरिया ऑफ फर्स्ट सर्कल प्लस एरिया ऑफ सेकंड सर्कल. ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे. सो थर्ड सर्कलची एरिया आपल्याला पाय R स्क्वेअर मिळेल कारण त्याची रेडियस आपण R कन्सिडर केली आणि फर्स्ट सर्कलचं एरिया पाय R1 स्क्वेअर प्लस सेकंड सर्कलचा एरिया पाय R2 स्क्वेअर.
सो फर्स्ट सर्कलचा एरिया मिळाला 64 पाय, सेकंड सर्कलचा एरिया मिळाला 36 पाय. सो 64 फॉर 30 प्लस 36 हे होणार आहे 100 पाय. सो थर्ड सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू असणार आहे 100 पाय. सो दोन्ही साईडचा पाय कॅन्सल केला तर इथे मिळेल आर स्क्वेअर इक्वल्स टू 100. आरची व्हॅल्यू येईल प्लस मायनस 10. पण इथे रेडियस आहे तर रेडियस कधी निगेटिव्ह नसणार आहे सर्कलची, त्यामुळे इथे आरची व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करावं लागेल प्लस 10. However, the radius cannot be negative. Therefore, the radius of the circle having area equal to the sum of the areas of two circles is 10 centimeter. Next, example number 3. Figure 12.3 depicts an archery target marked with its 5 scoring regions from the center outwards as gold, red, blue, black and white. The diameter of the region representing gold score is 21 centimeter and each of the other bands is 10.5 centimeter wide. Find the area of each of the 5 scoring regions. So diameter of gold score हा एक आर्करी टार्गेट मार्क आहे. त्यात फर्स्ट कलर आहे गोल्ड, त्याच्यानंतर रेड, नंतर ब्ल्यू, ब्लॅक आणि व्हाईट असे सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. सो इथे फर्स्ट जो गोल्ड रिजन आहे त्याचं डायमीटर दिलेली आहे आपल्याला 21 सेंटीमीटर आणि नेक्स्ट प्रत्येक जो बँड आहे त्याची नेक्स्ट ईच ऑफ द अदर बँड इज 10.5 सेंटीमीटर वाईड. तो 10.5 सेंटीमीटर अगोदरच्या पेक्षा वाईड आहे. सो फर्स्ट गोल्ड सर्कलचे जे डायमीटर आहे त्याचा आपण रेडियस काढू शकतो, कारण डायमीटर म्हणजे ट्वाइस द रेडियस म्हणजे 2r. तर त्याच्यावरून आपल्याला रेडियस मिळेल आणि ह्या रेडियसमध्ये 10.5 ॲड केल्यावर रेड सर्कलची रेडियस मिळेल, त्यामध्ये 10.5 ॲड केल्यावर ब्ल्यू सर्कलची रेडियस मिळेल, त्यानंतर 10.5 ॲड केल्यावर ब्लॅक सर्कलची रेडियस मिळेल आणि पुन्हा एकदा 10.5 ॲड केल्यावर व्हाईट सर्कलची रेडियस आपल्याला मिळणार आहे. सो आपल्याला या ठिकाणी एरिया फाइंड करायचा आहे प्रत्येक स्कोरिंग रिजनचा. फाइंड द एरिया ऑफ ईच ऑफ द 5 स्कोरिंग रिजन्स. सो प्रत्येकाची रेडियस जर आपल्याला मिळाली तर त्याचा एरिया फाइंड करता येणार आहे. सो अशा पद्धतीने इथे सर्कल्स आहे. फर्स्ट गोल्ड सर्कल त्याची रेडियस 10.5 सेंटीमीटर, सेकंड रेड सर्कल त्याची रेडियस येईल 21, थर्ड ब्ल्यू सर्कल त्याची रेडियस येईल 31.5 सेंटीमीटर, फोर्थ ब्लॅक सर्कल येईल त्याची रेडियस आहे 42 सेंटीमीटर, नेक्स्ट व्हाईट सर्कल आहे त्याची रेडियस येईल 52.5 सेंटीमीटर. सो रेडियस ऑफ गोल्ड region is, that is first circle is r1 is equals to 21/2 is 10.5 centimeter. Given that each circle is 10.5 centimeter wider than the previous circle. मग अगोदरच्या सर्कलमध्ये जर 10.5 ॲड केलं तर सेकंड सर्कलची रेडियस आपल्याला मिळणार आहे. मग R2 रेड सर्कलची रेडियस 10.5 प्लस 10.5 ती मिळेल 21 सेंटीमीटर. नेक्स्ट रेडियस ऑफ थर्ड सर्कल R3 ती मिळेल 21 प्लस 10.5 सेंटीमीटर, दॅट इज 31.5 सेंटीमीटर. रेडियस ऑफ फोर्थ सर्कल R4 ती असेल 31.5 सेंटीमीटर प्लस 10.5 सेंटीमीटर, ती होईल 42 सेंटीमीटर. अँड रेडियस ऑफ फिफ्थ सर्कल दॅट इज R5 42 प्लस 10.5 दॅट इज 52.5 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ गोल्ड रिजन असणार आहे एरिया ऑफ फर्स्ट सर्कल दॅट इज पाय R1 स्क्वेअर. सो पाय इंटू 10.5 स्क्वेअर हा होणार आहे 346.5 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट एरिया ऑफ रेड रिजन होईल एरिया ऑफ सेकंड सर्कल मायनस एरिया ऑफ फर्स्ट सर्कल. सो पाय R2 स्क्वेअर मायनस पाय R1 स्क्वेअर, पाय इंटू 21 स्क्वेअर मायनस पाय इंटू 10.5 स्क्वेअर, 441 पाय मायनस 110.25 पाय, सो 330.75 पाय. सो टोटल होईल 1039.5 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ ब्ल्यू रिजन हा असणार एरिया ऑफ थर्ड सर्कल मायनस एरिया ऑफ सेकंड सर्कल. सो पाय R3 स्क्वेअर मायनस पाय R2 स्क्वेअर, सो पाय इंटू 31.5 स्क्वेअर मायनस पाय इंटू 21 स्क्वेअर. सो इथे पाय पाय कॉमन घेऊन आपल्याला कॅल्क्युलेशन करता येऊ शकतात. सो इथे स्क्वेअर केलं 992.25 पाय मायनस 441 पाय, 551.25 पाय. सो हा झाला 1732.5 सेंटीमीटर स्क्वेअर.
नेक्स्ट एरिया ऑफ ब्लॅक रिजन. सो इथे एरिया ऑफ फोर्थ सर्कल मायनस एरिया ऑफ थर्ड सर्कल करावं लागेल. पाय R4 स्क्वेअर मायनस पाय R3 स्क्वेअर, पाय इंटू 42 स्क्वेअर मायनस पाय इंटू 31.5 स्क्वेअर. सो इथे जर पाय कॉमन घेतला आपण तर इथे करता येईल 42 स्क्वेअर मायनस 31.5 स्क्वेअर. सो पाय कॉमन घेतलेला आहे तो बाहेर ॲज इट इज, आणि इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला दोन ब्रॅकेट्स मिळतील, ए मायनस बी ए प्लस पी. सो 42 मायनस 31.5 इंटू 42 प्लस 31.5. सो याचं सबट्रॅक्शन जर केलं तर मिळेल 10.5 आणि ॲडिशन आपल्याला मिळेल 73.5. सो पायची व्हॅल्यू 22/7 पुट करा. 10.5 इंटू 73.5, 7ने डिवाइड केलं 73.5ला तर मिळेल 10.5. सो 22 इंटू 10.5 इंटू 20.5, सो 22 इंटू 110.25. सो मिळणार आहे 2425.5 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया ऑफ द ब्लॅक रिजन. नेक्स्ट एरिया ऑफ व्हाईट रिजन. एरिया ऑफ फिफ्थ सर्कल मायनस एरिया ऑफ फोर्थ सर्कल. सो पाय R5 स्क्वेअर मायनस पाय R4 स्क्वेअर. इथे पण आपण पाय कॉमन घेऊया आणि R5 ची व्हॅल्यू 52.5, R4 ची व्हॅल्यू 42. सो पाय कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहील 52.5 स्क्वेअर मायनस 42 स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून 52.5 मायनस 42 इंटू 52.5 प्लस 42 असे दोन ब्रॅकेट्स मिळतील. सो पाय इंटू 10.5 इंटू 94.5. सो पायची व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर हे दोघांचा प्रोडक्ट मिळतो 992.25 इंटू पाय, आणि प्रोडक्ट मिळणार आहे पाय सोबत घेतल्यानंतर 3118.5 सेंटीमीटर स्क्वेअर. So therefore areas of gold, red, blue, black and white regions are 346.5 centimeter square, 1039.5 centimeter square, 1732.5 centimeter square, 2425.5 centimeter square and 3118.5 centimeter square respectively. Next example number 4. The wheel of car are of diameter 18 centimeter each. How many complete revolutions does each wheel make in 10 minutes when the car is traveling at a speed of 66 km per hour? So wheel जे आहे कारचं त्याची डायमीटर दिलेली 18 सेंटीमीटर आणि 10 मिनिट्समध्ये किती रिव्होल्युशन तो कम्प्लीट करेल हे विचारलं. जर कारचं स्पीड असेल 66 किलोमीटर पर आवर. सो डायमीटर ऑफ अ व्हील ऑफ अ कार इज 18 सेंटीमीटर. मग रेडियस फाइंड करता येईल. रेडियस ऑफ व्हील ऑफ अ कार काय असेल 18/2 दॅट इज 40 सेंटीमीटर. सो सर्कम्फरन्स फाइंड करता येईल व्हीलचा 2πr, 2 इंटू पाय इंटू रेडियस 40. सो 18 पाय सेंटीमीटर हा झाला सर्कम्फरन्स. मग कारचा स्पीड आहे 66 किलोमीटर पर आवर. 66 इंटू त्याला किलोमीटर पर आवरला सेंटीमीटर पर मिनिट ट्रान्सलेट करायचं आहे. सो कन्वर्जन करायचं इथे. सो किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. सो 100 सेंटीमीटरचे 2 झिरो आणि 1000चे 3 झिरो अशा पद्धतीने 5 झिरो येतील इथे 1 वरती. आणि आवर्सचे मिनिट करायचे. सो 1 आवर म्हणजे 60 मिनिट. सो डिवाइड बाय 16. सो 66 इंटू 1 लाख अपॉन 60. सो हे कन्वर्जन होणार आहे सेंटीमीटर पर मिनिटमध्ये. सो इथे मिळेल 60 आणि 66 हा रेशो जर केला तर 6 10s are 60 आणि 6 11s are 66. सो 11 इंटू इथले 1 झिरो कॅन्सल होईल, 0 0 कॅन्सल. सो इथे मिळेल 4 झिरोज बाकी राहतील. सो 1,10,000 सेंटीमीटर पर मिनिट इज द स्पीड ऑफ द कार. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार इन 10 मिनिट्स. सो 10 मिनिटमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपल्याला बघावं लागेल. सो 10 मिनिट्स म्हणजे त्याचा स्पीड जो आहे तो 1 मिनिटाला हा आपण स्पीड काढलेला आहे. सो याला जर 10ने मल्टिप्लाय केलं 10 मिनिटचं डिस्टन्स मिळेल. सो 1,10,000 इंटू 10. सो इथे मिळेल 11 लाख. हा असेल 10 मिनिटचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं कारने 11 लाख सेंटीमीटर. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. लेट द नंबर ऑफ रिव्होल्युशन्स ऑफ द व्हील ऑफ द कार बी n.
n number of revolutions आपण कन्सिडर केला, सो n इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल इन 1 रिव्होल्युशन इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल इन 10 मिनिट्स. 10 मिनिटामध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तेवढं, जेवढे रिव्होल्युशन झाले तेवढे इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल इन 1 रिव्होल्युशन हे आपल्याला करावं लागेल. सो एका रिव्होल्युशनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल, त्या टायरच्या सर्कम्फरन्स इतकं, दॅट इज 80 पाय. सो एन जर रिव्होल्युशन झाले तर एन इंटू 80 पाय इज इक्वल्स टू हे डिस्टन्स असणार आहे 11 लाख सेंटीमीटर. सो हे सेंटीमीटरमध्ये, सो इथे एन इज इक्वल्स होईल 11 लाख इंटू 7/22 अपॉन 80. सो पाय जे आहे त्याची व्हॅल्यू इथे पुट केली आहे 22/7, तो डिनॉमिनेटरचं 7 न्यूमरेटरला गेला आहे. सो 11 लाख इंटू 7 अपॉन 80 इंटू 22 झालेलं आहे. मग इथे कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला मिळेल 35,000/8. सो तो एन म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्युशन आपल्याला मिळतील 4,375. Therefore, each wheel of the car will make 4,375 revolutions. So इथला लास्ट क्वेश्चन आपण पाहूया. टिक द करेक्ट आन्सर इन द फॉलोइंग अँड जस्टिफाय युअर चॉईस. इफ द पेरिमीटर अँड द एरिया ऑफ द सर्कल आर न्यूमरिकली इक्वल, देन द रेडियस ऑफ द सर्कल इज ऑप्शन ए 2, B pi, C 4, D 7 units. So let radius of the circle R consider केली, circumference of the circle 2 pi r. So area of the circle pi r square. आणि काय इन्फॉर्मेशन दिली, गिवन दॅट द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ द सर्कल आर इक्वल. सो सर्कम्फरन्स आहे 2 पाय आर आणि एरिया पाय आर स्क्वेअर, हे इक्वल आहेत. सो इथे दोन्ही साईडला पाय पाय कॅन्सल होतील आणि आर आर कॅन्सल होईल एक, तर इथे बाकी राहणार लेफ्ट हँड साईडला 2 बाकी राहील, राईट हँड साईडला आर बाकी राहील. सो 2 इक्वल्स टू आर. देअरफॉर रेडियस ऑफ द सर्कल इज 2 युनिट्स. Hence the correct answer is A.